नमस्कार, मी रविकिरण रामदास खवस, माटणे मतदारसंघातून माटणे जिल्हा परिषद मी निवडणूक लढवतो आहे. तर माटणे जिल्हा परिषदेतील सर्व उमेदवारांना आणि सर्व मतदार बंधूंना आणि भगिनींना माझी विनंती आहे की नवीन चेहरा घेऊन मी आज राजकारणात उतरायचा प्रयत्न करतोय. ह्या उतरत असताना कुठेही राजकारण न करता मी समाजकारणाच्या हिताचाच विचार करेन आणि जनकल्याणाचाच विचार करून मी हे इलेक्शन लढवतो आहे. सर्व मतदार बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे की माझा एक नवीन चेहरा म्हणून मला एक स्वीकारा, जेणेकरून एक कुठेतरी विकासाची चांगली सुरुवात माझ्या हातून 100% घडवण्याचा प्रयत्न मी करणार. असं सहकार्य आता जे तुम्हाला प्रचारात सहकार्य देत आहेत, सहकार्य आणि साथ आणि ही प्रत्यक्ष मतदान करून मला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. एक संधी द्या, या संधीचं 100% सोनं मी करेन. सर्वात प्रथम म्हणजे पहिल्यांदाच मी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवतो आहे आणि ती पण माटणे जिल्हा परिषद आहे. दोडामार्ग तालुक्यामध्ये बघायला गेलं तर बरीच जे दिग्गज उमेदवार इकडे आहेत. पक्ष जरी आपला नवीन उमेदवार दिलेला असला तरी एक विचार करता की एवढी वर्ष 30-30, 25-25 वर्ष सत्तेत असणारे कार्यकर्ते उमेदवार आपल्याकडे तिकडे दिलेले आहेत विरोधकांनी. पण त्याच्यामध्ये बघितलं तर काम शून्य आहे, कामच नाही कुठं. जर काम पाहता, विकास पाहता, त्यांच्याकडे जनतेने का निवडून द्यावे आणि का विचार करायला पाहिजे त्यांचा, ह्याचा एक प्रश्नचिन्ह निर्माण होतोय. दुसरी गोष्ट विचार करायला गेली ना तर जनतेचा कौल हा स्थानिक आणि एक चांगलं नेतृत्व घेऊन, चांगले विचारधारा घेऊन आणि विकासाचं धोरण घेऊन चालणारं नेतृत्व जनतेला पाहिजे असतं. बघा, ऍडजस्टमेंट बाकीच्या गोष्टी लोक ठीक आहे समजून जातात की बाबा ठीक आहे आज ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी विकास होईल. पण लोकांनी ऍडजस्टमेंट खूप केलेली आहे विकासाबाबतीत, पण ती विकास कुठेही 25-30 वर्षात दिसून येत नाहीये. आणि इथनं स्थानिक जर बघायला गेलं तर स्थानिक लोकांनी पण त्यांना नाकारण्याचं पण रिझन हेच आहे की लोकांना आता विकास पाहिजे. ही एक जनशक्ती धनशक्ती हा त्यांनी एक उपक्रमच राबवलेला आहे की इलेक्शन आलं की सगळं आपल्याकडचे आरोप, आपल्याकडच्या चुका आणि आपल्याकडचा जो विकास झालेला नाहीये ते लपवण्यासाठी हे काढलेले एक यंत्र आहे. आणि कुठेतरी एक उमेदवार जनतेवर एक सट्टाबाजी जर लावत नाहीत ना, असा एक प्रश्न निर्माण होतो की कुठेतरी जनतेवर सट्टाबाजी लावायची आणि आपण आपली पोळी भाजून घ्यायची आणि आपण एक उमेदवार म्हणून निवडून यायचं. अशा प्रकारचं राजकारण आणि अशा प्रकारचा एक विकास हा उमेदवारांचा झालेला आहे. पण कुठे जनतेचा विकास किंवा स्थानिक तिथं बघायला गेलं तर कुठल्याही जिल्हा परिषद म्हणजे आपले झरेबांबर पंचायत समितीमध्ये आणि माटणे पंचायत समितीमध्ये बघायला गेलं तर कुठेही विकासाचा कुठं काहीच नाही, शून्य विकास झालेला आहे. आणि जिल्हा परिषदचा पूर्णपणे विचार करता जिल्हा परिषदमध्ये जे उमेदवार होते ते पण अगोदरचेच होते, पंचायत समितीला पण तेच उमेदवार होते, पण विकास कुठं झालाय. आणि तेच उमेदवार राहून तेच जर मागत असतील तर कुठंतरी विचार करण्यासारखी, उमेदवारांनी पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हा ठीक आहे, तुम्हाला जर कोणी लालच देत असेल तर तुम्ही ते स्वीकारा, 100% स्वीकारा. पण एक कुठंतरी पाऊल विकासाच्या बाबतीत पब्लिकने विचार करायला पाहिजे. आणि आतापर्यंत लोकांनी अन्याय खूप सहन केलेला आहे, पण ह्या पुढच्या पिढीला चांगल्या नेतृत्व देण्यासाठी आणि चांगल्या विकासाची एक विचारधारा घेण्यासाठी जर विचार करायला गेला तर एक चांगलं खंबीर नेतृत्व, ज्याला कुठलीही पाठीमागचं बॅकग्राऊंड बघता पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे चांगल्या प्रकारचं असायला पाहिजे. आपली जी पार्श्वभूमी आहे ती कुठलीही गुंडागिरी वृत्तीची नाही आहे. दुसरी गोष्ट आहे की आपल्याकडे स्वच्छ प्रतिमा आहे. त्यामुळे थोडंसं लोकांनी पण विचार करायला पाहिजे की बाबा ह्या उमेदवाराला आपण का निवडून द्यायला पाहिजे. कारण आपण कुठेही बघा जनतेवर अन्याय होईल असं वागणार नाहीये. जे काम करायचंय जनतेला सोबत घेऊन आणि जनतेला विश्वासात घेऊन काम करण्याची वृत्ती आपली आहे आणि त्याप्रमाणेच आपण विकास करणार आहोत. असं नाहीये की आपल्या मनमर्जीने कुठेतरी आपण विकास करणार आहोत, अशा प्रकारचे आमचे विचार नाहीयेत आणि अशा प्रकारचं कुठलंही काम आपल्या हातून होणार नाहीये. जनतेच्या हिताचं आणि जनतेला विश्वासात घेऊनच काम केलं जाईल, एवढं जनतेने विश्वास ठेवून एक कुठेतरी एक सकारात्मक भावना ठेवून एक पाऊल आमच्या बाजूने विचार करायला पाहिजे. आमचे असे प्रत्येक मतदाराला आमची विनवणी ना की सर मुद्दे असा एक पण विकासाचा मुद्दा नाही हो.
एक नॉर्मली आपण जर बघायला लागलं तर बेसिक मुद्दे आपले आहेत. आरोग्यविषयक नाहीये, आरोग्यविषयक नाहीये, रस्त्याबाबत नाहीये, पाण्याबद्दल नाहीये. जर आपल्या मराठी शाळा पण बंद पडायला लागल्या, इथपासून सुरुवात आहे. आज आपण ज्या ठिकाणी शाळा बंद पडतात त्या ठिकाणी आज उमेदवार आपण किंवा मतदार हे निवडून लढवलं जाणार आहे, त्यावेळी शाळेची अवस्था काय असणार आहे. इथून सुरुवात आहे ना. इथं बचत गटाला कुठलं प्राधान्य देऊन त्यांनी काम केलेलं आहे. इथे कंपन्या पण बऱ्याच ठिकाणी आहेत, काही अवैध धंदे पण बऱ्याच ठिकाणी चाललेले आहेत, पण त्याच्यावर कुठे लगाम नाहीये. पण त्याचा पण बेनिफिट ह्या स्थानिक लोकांनी त्या ठिकाणी गावाच्या विकासासाठी करायला पाहिजे. तो पण विकास कुठेही झाला नाही. रस्त्याच्या बाबतीत तसंच आहे. जे रस्त्याला आजूबाजूला जे खड्डे आहेत, खोदकाम आहे अनधिकृतप्रमाणे, ते पण तसंच आहे. कुठेही रस्ता पण क्लिअर नाहीये आताच्या घडीला बघायला गेलं तर. विकासाच्या बाबतीत अजून बरेच मुद्दे आहेत जे मी माझ्या पुढच्या योजनेमध्ये मी तुम्हाला सांगेनच.